तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। छगन भुजबळ पुन्हा मंत्रिमंडळात, आज शपथविधी। सकाळी 10 वाजता राजभवनमध्ये 16। धनंजय मुंडेंच्या जागी संधी, अन्न व नागरी पुरवठा खाते मिळणार। 7 दिवसांपूर्वीच निर्णय कळवला होता। वाल्मिक कराडच्या अर्जावर 3 फिर्यादींचे म्हणणे सादर। कागदपत्रांसाठी 3 जूनची मुदत। दोषमुक्तीसाठीचा विष्णू चाटेंचा अर्ज मागे। अवकाळीच्या नुकसानीचे 8 दिवसात पंचनामे, लवकरच मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू। राज्यात 26 ते 27 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 13,000 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। राज्यात फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे 8 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले। वीज पडण्याच्या सर्वाधिक घटना दुपारनंतर, पावसाळ्यापूर्वी दक्षता गरजेची। लातूर आणि जालना जिल्ह्यात अधिक प्रमाण। पावसाळ्यापूर्वी लातूर आणि जालना जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली। विशेषतः दुपारनंतर या घटनांचा धोका अधिक असतो, त्यामुळे दक्षता आवश्यक आहे। आकारी पड जमिनी 10 वर्षे विकण्यास मनाई, राज्य प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। 5% शुल्क आकारून जमिनी ताब्यात। राज्य शासनाने शेतसारा न भरल्यामुळे सरकार जमा झालेल्या आकारी पड जमिनी मूळ मालकांना देताना जमिनीच्या प्रचलित बाजार मूल्याच्या 5% शुल्क आकारून अशा जमिनी परत देण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेतला। मात्र त्याबाबतच्या अटी व नियमावली प्रसिद्ध केल्या नव्हत्या। अखेर शासनाकडून याबाबतची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यानुसार आकारी पड जमिनीसाठी नजराणा भरल्यानंतर ती जमीन मूळ मालकांना किंवा त्याच्या वारसदारांना मिळणार आहे। मात्र 10 वर्षे ही जमीन संबंधित शेतकऱ्यांना विकता येणार नसल्याचे शासनाने म्हटले आहे। ओठ कापून आतमध्ये नशेची गोळी ठेवतात, परळी प्रकरणातील आरोपींचे कारनामे। सुरेश दसांचे पोलिसांवर गंभीर आरोप। कत्ती, लाकडं, कोयते, तोंडात काहीतरी करायचे हे शब्द, हे नुसतं सगळे नशेमुळे होत आहे, याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत। अवकाळीमुळे शेतकऱ्यांवर ओढवले मोठे संकट, कृषी विभागाकडून आकडेवारी जाहीर। अमरावती सर्वाधिक बाधित। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या सर्वाधिक क्षेत्रामध्ये अमरावती पहिल्या क्रमांकावर, जळगाव, नाशिक, जालना त्यानंतर चंद्रपूर। आशियात कोरोनाचा JN.1 व्हेरियंट वेगाने पसरण्यास सुरुवात। सिंगापूरमध्ये 14,000 नवीन रुग्ण आढळले। चीन, हाँगकाँग आणि थायलंडमध्ये सतर्क। मे महिन्याच्या सुरुवातीला सिंगापूरमध्ये 14,000हून अधिक रुग्णांची नोंद झाली। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ही संख्या सुमारे 11,100 इतकी होती। संपावर जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा इशारा। कृषी सहाय्यकांचा संप सुरूच। संपावर गेलेले कर्मचारी 4 दिवसात जर हजर झाले नाहीत तर कायदेशीर कारवाई केली जाईल। बटन दाबले आणि काम झाले अशी पद्धत नसते, त्यामुळे थोडा वेळ आश्वासन पूर्तीसाठी जाणार आहे। सरकार सकारात्मक आहे, तरीही तुम्ही शेतकऱ्यांना वेठीस का धरता, असा संतप्त सवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी सहाय्यकांच्या भूमिकेवर उपस्थित केला। सोफिया कुरेशीबाबत भाजपचे मंत्री आधी नको ते बोलले, आता कोर्टात हात जोडत गडगडले। न्यायमूर्ती म्हणाले, मगरेचे अश्रू का ढाळताय? कांदा खरेदी लांबणीवर, उपखरेदीदार निवडीच्या प्रक्रियेला यंदा विलंब झाल्याचे चित्र। प्रत्येकी 1.5 लाख टन खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र अद्यापही कांदा खरेदी सुरू झालेली नाही। मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात खरेदी सुरू झाली होती। यंदा तिसरा आठवडा सुरू होऊनही खरेदी सुरू न झाल्याने लांबणीवर गेल्याची स्थिती दिसत आहे। पुढच्या आठवड्यात खरेदी सुरू होण्याची शक्यता। भलत्याच बोक्यांनी ओरपली अनुदानाची मलई, विशेष लेखापरीक्षकांकडून होणार जिल्ह्यातील दूध अनुदानाची तपासणी। मधमाशांची घटणारी संख्या चिंताजनक, अन्नाची गरज भागवण्यात करतात मानवाला मदत। बियाणे शासनमान्य दुकानातूनच खरेदी करा, विक्रेत्यांकडून पक्के बिल घ्या, कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन। पाकिस्तानने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर मिसाईल सोडलं होतं, भारतीय लष्कराचा खळबळजनक गौप्यस्फोट। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या सुवर्ण मंदिराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता। तुम्ही केवळ आकडेवारी वाचून दाखवता, खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले। शेतकरी म्हणतात सौर पंप नाही आणि तुम्ही सांगताय 17,000 बसवले।
सिबिल न मागता शेतकऱ्यांना कर्ज द्या, कृषी कर्ज पुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद. 2025-26च्या 44,76,800 कोटींचा पतपुरवठा आराखडा बैठकीत मंजूर. सिबिल मागणाऱ्या बँक शाखेवर कारवाई, राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक. फडणवीस सरकारचा मोठा धमाका, वर्षाला 7 लाख घरं बांधणार, 70,000 कोटींचा खर्च. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने नवीन गृहनिर्माण धोरणाला मंजुरी दिली. पुढील 5 वर्षात 35 लाख स्वस्त आणि परवडणारी घरे उभारण्यासाठी 70,000 कोटींचा खर्च होणार आहे. पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जूनमध्ये 31 मे पर्यंत प्रमाणीकरण मोहीम. भूमी अभिलेख नोंदी होणार अद्ययावत. भारत धर्मशाळा नाही, आम्हीच 140 कोटी आहोत. सुप्रीम कोर्टानं निर्वासिताला दिला देश सोडण्याचा आदेश. श्रीलंकेच्या याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार तो श्रीलंकेचा नागरिक असून भारतात विजावर आला होता. त्याच्या देशात त्याच्या जीवाला धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात कृषी केंद्रात कपाशीच्या बियाण्यांचा तुटवडा, मोजक्या वाहनांसाठी शेतकरी आग्रही. यंदा कापूस, सोयाबीन घटणार. 5,47,00,000चे पीक विमा अनुदान मंजूर. सांगोला तालुका. 3,214 शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षाची पीक विम्याची रक्कम. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार, आमदार रोहित पवारांनी स्पष्ट सांगितलं. घरकुल योजना कर्जबाजारी करणारी, शासनाच्या अनुदानामध्ये शासकीय अधिकाऱ्यांची दलाली, मोफत वाळू नावालाच. शेतकऱ्यांचे पारंपरिक अंदाज आजही ठरतात आश्वासक. निसर्गाच्या आचरणातून बांधला जातोय वार्षिक पावसाचा अंदाज. विज्ञानाच्या युगातही शेतकऱ्यांना विश्वास. उन्हाळ्यात जर गाढवे सतत कान पाडून बसत असतील तर यावर्षी पाऊसमान चांगले. शेळ्या मेंढ्या चरत असताना आपला नेहमीचा चारा सोडून तोंडाला येईल ते वनस्पती खात सुटली तर ते जादा पावसाचे लक्षण. भारताचा कृषी क्षेत्राचा विकास दर 3.5% होणार, शिवराज सिंह चौहान यांची ग्वाही. कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी केंद्र सरकारची मोहीम. ग्राहकांना मोठा दिलासा, आता UPI पेमेंटवर मिळणार डिस्काउंट. सरकार नवी योजना लागू करण्याच्या तयारीत. UPI पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता प्रत्येक UPI ट्रान्झॅक्शनवर डिस्काउंट मिळणार. सरकार याबाबत नवीन योजना लागू करण्याच्या तयारीत आहे. राज्यात 4,000 खेड्यांमध्ये पाणीबाणी, 1,300 टँकरद्वारे पाणी पुरवठा. धरणांमध्ये 28.53% पाणीसाठा. बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर. वर्षाला 15,000 कोटींची दारू येते तरी कुठून. शेतकऱ्यांनो, स्वराज महिंद्राचे मार्केट जाणार. आयशरने आणलाय CNG ट्रॅक्टर. आतापर्यंत आपण CNG वर चालणाऱ्या कार आणि ऑटोबाबत ऐकले असेल, पण आता शेतकऱ्यांना CNG वर चालणारे ट्रॅक्टरही वापरता येणार आहेत. शेतकरी आजही शेतीसाठी प्रामुख्याने ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. कलिंगड दरावर दबाव कायम. शिवार खरेदीत प्रति किलो 7 ते 9 रुपये दर. किमान दर 10 रुपये मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.